मुंबईत पहिल्याच जोरदार पावसात अनेक ठिकाणी झाडं कोसळण्याच्या घटना घडल्यात। आरोपांनुसार रस्त्यांची जी बांधकामं झाली त्यात झाडांची नीट काळजी न घेतल्यामुळे त्यांची मुळं कमकुवत होऊन दुर्घटनांमध्ये वाढ झाली। चेंबूरमध्ये एका स्कूल बसवर झाड कोसळून 11 वर्षाच्या शालेय मुलाला जीव गमवावा लागलाय। पाहूया। मुंबईतल्या चेंबूरमध्ये स्कूल बसवर झाड कोसळून 11 वर्षीय मुलाचा मृत्यू झालाय। या दुर्घटनेत एकूण 10 मुलं झाडाखाली अडकली, त्यापैकी 4 लहान मुलं जखमी झाली। मात्र विहान श्रीवास्तवच्या मृत्यूने सर्वत्र हळहळ व्यक्त होते। विहान श्रीवास्तव कुटुंबातला एकुलता एक मुलगा होता। मुलाच्या निधनानं धक्का बसलेली आई विहानच्या क्रिकेट बॅटला कवटाळून बसली। आपला मुलगा पुन्हा क्रिकेट खेळण्यासाठी घरी बॅट घेण्यासाठी येईल असा विश्वास ती हुंदके देत व्यक्त करत होती। त्यांनी इथे आता नवीन रस्ते बनवले होते। ते रस्ते बनवताना त्यांनी फुटपाथ बनवलं आणि फुटपाथ बनवताना स्टॉर्म वॉटर ड्रेनचे जे काम झालेलं आहे त्या कॉन्ट्रॅक्टरांनी हलगर्जीपणाने जे काम केलेलं आहे, त्यांनी त्या झाडांची मुळं कापली गेलेली आहेत। त्यामुळे ह्या सगळ्या लेन्समध्ये ही झाडं अतिशय धोकेदायक झालेली आहेत। तक्रार आम्ही वेळोवेळी दिलेली आहे, पण गार्डन डिपार्टमेंट आणि बीएमसी नेहमीप्रमाणे त्याचं ऑडिट झालेलं नाहीये आणि त्यांनी त्याच्यामध्ये काही वेळेत काही काम पावसाळ्याच्या आधी जी कामं करतात ती झालेली नाहीयेत। आम्ही वेळोवेळी कंप्लेंट केलेल्या आहेत, तर वॉर्ड ऑफिसरचं याच्यामध्ये टोटल दुर्लक्ष आहे। बाहेरच होतो आणि मला आवाज आला, बघतो तर असं पडलेलं आहे झाड। त्याच्यावरती झाड पडल्यामुळे लगेच आजूबाजूचे रहिवासी आले, वॉचमॅन आले आणि आम्ही ते काच तोडून मुलांना बाहेर काढलं। इतक्यात शेवटी एक आपल्याकडनं वाचवता आलं नाही, कारण झाड ते अंगावरतीच पडलं। वरचा जो टॉप आहे तो आतमध्ये डायरेक्ट पोटात गेला आणि फेटल झालेला आहे। आता हे जर अवॉइड करायचं असेल तर झाडांची काळजी घ्यायला पाहिजे। जी झाडं टील झालेत ती तुम्हाला कापायलाच पाहिजेत आणि जी झाडं सरळ आहेत तर एक 15 फुटा 20 फुटापर्यंत त्याला ट्रिम करायला पाहिजेत हेडपासून। आणि हे जे झाडं आहेत, झाडांच्या मुळाच्या बाजूला ऑडिट झालं पाहिजे कंपल्सरी, नाहीतर हिस्ट्री विल रिपीट अगेन। मार्क दिस वर्ड टुडे अँड टुमॉरो। या दुर्घटनेवरून मोठमोठे हवाई दावे करणाऱ्या सत्ताधारी भाजपवर भाजपच्याच मुनगंटीवार यांनी टीका केली। झाड कोसळण्याआधी स्थानिकांनी महापालिकेला निवेदनं दिली होती, त्याचं काय झालं असा सवाल मुनगंटीवारांनी केलाय। दरम्यान टीकेनंतर कारवाई म्हणून महापालिकेतील एका अधिकाऱ्याला निलंबित करण्यात आलंय। झाड पडण्याच्या अगोदर लोकांनी वारंवार निवेदनं दिली। जर वारंवार निवेदनं दिली, लोखंडाला जंग चढतो। निवेदन आल्यावर ते वाचायला काय तुमच्या बुद्धीला जंग चढला आहे का? तुम्ही वाचून त्याचं आकलन केलं पाहिजे, पत्राचं उत्तर दिलं पाहिजे। 7वा वेतन आयोग घेणाऱ्या, जनतेच्या करातून पैसा घेणाऱ्या, गरीबातला गरीब व्यक्ती कर भरतो त्याच्या मेहनतीच्या पैशातून पगार घेणाऱ्या लोकांची जबाबदारी नाही आहे का? तुम्ही स्वतःला सेवक म्हणता, सरकारी कर्मचारी म्हणता, शेतकरी तापात काम करतो आणि तुम्हाला कामाचा ताप येतो, ही अडचणीचा विषय। या इथल्या रहिवाशांचं म्हणणं असं आहे की आम्ही वारंवार या झाडाबद्दल आम्ही तक्रार दिली होती, वॉर्ड ऑफिसरकडे दिली होती, उद्यान अधीक्षकाकडे दिली होती। माझं म्हणणं आहे वॉर्ड ऑफिसर आणि उद्यान अधीक्षक यांच्यावर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल झाला पाहिजे। अतिशय दुर्दैवी घटना घडलेली आहे। जी झाडं मुंबईतली जवळपास 30-40 वर्ष जुनी आहेत, त्या सगळ्या झाडांचं ऑडिट करा, म्हणजे आपल्याला कळेल की ह्या पावसात ते तग धरतील का, त्याचं सर्वेक्षण करा। अशा पद्धतीने वारंवार माझेही आदेश होते। वॉर्ड ऑफिसर ज्यावेळी मी आले व्हिजिटला, मला वाटतं इकडे पण मी येऊन गेलेले, ह्या रोडला नाही दुसऱ्या रोडला आलेले, तेव्हाही मी म्हटलं होतं जिथे जिथे सीसी कामं चालू आहेत तर त्या सिमेंटचं पाणी त्या ठिकाणी जाऊन पडदी तयार होतात, तर ती पडदी झाली नाही पाहिजे, झाली असेल तर ती तोडा। जर पत्र देऊनही जर निष्काळजीपणा केला असेल तर जबाबदारी निश्चित ठरली जाणार। इकडे मुंबईत एका 11 वर्षाच्या मुलाचा जीव गेलेला असताना तिकडे नवी मुंबईत चक्क रस्त्याच्या पाण्यातच विजेचा करंट पसरला, ज्यामुळे कॉलेजच्या 2 विद्यार्थिनी शॉक लागून गंभीर जखमी झाल्या। दोघींना DY पाटील रुग्णालयात भरती करण्यात आलं। नेरुळच्या LP ब्रिज खाली ही दुर्घटना घडली। मुंबईसह अनेक मेट्रो शहरांमध्ये वीज पुरवठा भूमिगत आहे, मात्र तरीही इथे साचलेल्या पाण्यात करंट कसा पसरला होता यावरून सवाल केले जात आहेत। पुण्यातल्या स्वारगेटमध्ये एक मोठं झाड तरुणीच्या अंगावर कोसळलं। स्वारगेटमधल्या शिलाई चौकात ही दुर्घटना घडली। सुदैवानं आजूबाजूचे लोक तातडीनं मदतीला धावल्यानं मुलीला बाहेर काढण्यात आलं। नशीब म्हणजे झाड कोसळलं तेव्हा लाल सिग्नल होता, अन्यथा वाहनं सुद्धा झाडाखाली दबली गेली असती। वसईतही पावसाच्या पुरात 2 कार वाहून गेल्या।
नवी मुंबईतील शिरवणे आणि जुईनगरला जोडणाऱ्या भुयारी मार्गात पाणीच पाणी होतं. तिथून वाहनं काढताना लोकांना मोठा मनस्ताप सहन करावा लागला. रत्नागिरीतल्या परशुराम घाटात गॅबियन वॉललाच धोका निर्माण झालाय. मोठा पाऊस नसतानाही घाटाखालील माती वाहून गेल्यानं पूर्ण रस्ताच धोकादायक बनलाय. घाटातले रस्ते सुरक्षित व्हावे यासाठी कोट्यवधी रुपये खर्चून ही गॅबियन वॉल उभारण्यात आली. मात्र पायाच कमकुवत निघाल्यानं पैसा तर पाण्यात गेलाच, मात्र लोकांचे जीवही धोक्यात आले. मुंबई गोवा महामार्गाची निर्मिती झाली, यावेळेला संरक्षणासाठी गॅबिलिन वॉल उभारण्यात आली. मात्र सध्या ही धोक्यात आलेली आहे. आपण दृश्यांमधून पाहू शकताय की सलग 2 दिवस पडणाऱ्या मुसळधार पावसामुळं या ठिकाणी परिस्थिती अशी धोकादायक झालेली आहे. आपण दृश्यांमधून पाहू शकताय की गॅबिलिन वॉल उभारत असताना या ठिकाणची माती जी आहे, फाउंडेशनच्या खालची माती आहे, ही पूर्ण सरकलेली आहे. यामुळे या ठिकाणी भिंतीला प्रचंड मोठा धोका निर्माण झालेला आहे. दरवर्षीच परशुराम घाटाचे संरक्षणाची मदार याच गॅबिलियनवरती असते आणि याचं संरक्षणाची मदार असल्यामुळं दरवर्षी यावर कोट्यवधी रुपये खर्च केले जातात. मात्र आपण या दृश्यांमधून पाहू शकतोय की जर फाउंडेशनची माती सरकून पडली तर ही भिंत आहे ही धोक्यात येऊ शकते आणि भिंतीला देखील तडे जाऊ शकतात. कामाच्या दर्जाबाबत या ठिकाणी मोठा सवाल निर्माण झाला आहे, कारण दरवर्षीच या ठिकाणी अशा प्रकारच्या घटना घडतात. अंधेरीच्या पश्चिम आरटीओ कार्यालयाजवळ गुलमोहराचं एक झाड कोसळून वाहनं दबली गेली. सुदैवानं यात जीवितहानी झाली नाही. धक्कादायक म्हणजे महापालिकेनं केलेल्या निकृष्ट कामांमुळेच झाडांची मुळं कमकुवत झाल्याचं बोललं जातंय. झाडांच्या मुळांजवळच खोदकामावेळी आवश्यक ती खबरदारी घ्या अशा सूचना उद्यान विभागानं दिल्या होत्या. मात्र त्या सूचनेला केराची टोपली दाखवत खोदकाम सुरूच राहिल्यानं झाडांची मुळं कमकुवत झाल्याचं बोललं जातंय. पुराआधी नेत्यांनी नालेसफाईच्या पाहण्या केल्या. पालिका अधिकाऱ्यांनी धोकादायक इमारतींसह झाडांचीही पाहणी केली. मात्र काही तासांच्याच पावसात नेत्यांचे हे दावे पाण्यात वाहून गेले. स्मार्ट सिटी म्हणवल्या जाणाऱ्या पुण्यातल्या मुख्य रस्त्यांवरच झाडं कोसळली आणि नवी मुंबईत साचलेल्या पाण्यात करंट उतरल्यानं कॉलेजबाईन 2 मुली गंभीररित्या जखमी झाल्या. मुंबईतल्या चेंबूरमध्ये स्कूल बसवर झाड पडून 11 वर्षाच्या मुलाचा मृत्यू झाला. ब्युरो रिपोर्ट TV9 मराठी. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.